नमस्कार मित्रांनो, मी संदीप पवार तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल पवार ब्लॉग्समध्ये. तर आज आपण आलेलो आहोत निमगिरी किल्ला आणि हनुमंतगड बघण्यासाठी. तर चला, आपल्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली. आता आपण ह्या ट्रेकला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप धमाल येणार आहे आणि बघण्यासारखे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायला भेटणार आहेत, ज्याच्यामध्ये विरगळ असणार आहे, किल्ला असणार आहे, त्याच्यावरची असलेले देवीचं मंदिर असणार, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. सो फायनली मित्रांनो, आपला ट्रेक चालू झालेला आहे. आम्ही सुमारे 10 मिनटाचा ट्रेक आतापर्यंत केला आहे. असं थोडं जंगल आहे आणि निकम जरा तिथे काठी बघायसाठी गेला आहे, कारण जेणेकरून त्या काठीच्या फोर्सने आपण वरती चढायला इझी पडेल. सेकंडरी इकडनं असं बोललं जातं, म्हणजे गावचे काका बोलले की 1 तास लागू शकतो सुमारे जाण्यासाठी वरती. आणि आता आपण गेल्याच्या नंतरच आपल्याला एक्झॅक्टली कळेल. परंतु इकडे असं बोराची झाडं वगैरे आहेत आणि खूप चांगला निसर्ग आहे. आज पवार ब्लॉग्स बऱ्याच दिवसाच्या नंतर, एका बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा गडकिल्ल्यावरती आलेला आहे. आणि परत आपली सुरुवात जर आपल्याला 2026मध्ये करायची झाली तर हनुमंतगड, आपल्या माऊलीचं नाव आहे ज्या गडाला, तिकडनं सुरुवात केलेली अतिउत्तम. तर मग आता आम्ही आलो इथे आणि पुढचं आता आमचा ट्रेक चालू झालेला आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि थोडं अंतर पार केल्याच्या नंतर आपल्याला दोन्ही गड किल्ले बघायला भेटत आहेत. आणि शिवाय दोन्ही गड किल्ले फिरत असताना आपल्याला गडावरून उतरायची गरज पडत नाही. तर इकडे गड आहे, इकडे गड आहे आणि मध्ये असा उतार आहे आणि इकडनंच ह्या गडावरती जाण्यासाठी पायऱ्यात. पुन्हा येण्यासाठी इकडनं यायचं आहे आपल्याला ह्या गडावरती आणि तिकडनं पुन्हा आपल्याला उतरून आहे त्या वाट्याने रिटर्न यायचं आहे. तर हे 2 गड किल्ले आपल्याला आजूबाजूलाच बघायला भेटतात आणि मी एक्सायटेड आहे पुन्हा एकदा निसर्गाची आणि सह्याद्रीची भटकंती करायला. आय होप माझा जो प्रयत्न आहे हा तुम्हाला प्रयत्न आवडतो आहे. उंबर दिसायला लागलेत झाडाला, मोह काय आवरत नाही आहे. उंबर तोडू का? पकडा. मोठे मोठे वांदरे आहेत. बऱ्याच दिवसांनी असं निसर्गात आल्याच्या नंतर आपण उंबर तोडलेलं आहे आणि रानमेवा यायलाच बोललं जातं, जे आपल्या रानामध्ये खायला सहज उपलब्ध असतं. तर मग बऱ्याच दिवसांनी आता आपण खाऊन बघूया. अवघ्या 15 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सनंतर आपल्याला जिथे विरगळी ठेवलेल्या आहेत त्या विरगळीची जागा बघायला भेटणार आहे. आणि जास्त लांब नाही आहे विरगळ. जर बघायची असेल तर इथं अशा लाईनीत अशा विरगळी लावल्यात. तर मग मी तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवायचा प्रयत्न करतो. विरगळ ही एखाद्या व्यक्तीच्या स्मरणार्थ किंवा त्याच्या शौर्य पराक्रमासाठी किंवा त्याच्या आठवणीमध्ये जसे मोठे राजे रजवाडे होते किंवा ज्यांचं खूप प्रतिष्ठित नाव होतं त्यांचं, किंवा आपले जे सैन्य जे युद्धात वीरगती ज्यांना प्राप्त झाले वगैरे, तर प्रत्येक विरगळीवरती त्या व्यक्तीच्या म्हणजे रिलेटेड जे पण आहे ते आपल्याला चित्र कोरलेले दिसतं आहे. तर हा पूर्ण एक पाषाण आहे, एक मोठा दगड आहे. दगडावरती
घोडेस्वारी करताना दोघेजण आपल्याला दिसतात आहेत. तर प्रत्येक विरगळीवरती एक वेगळा इतिहास, एक वेगळी स्टोरी आणि एक वेगळं चित्र आपल्याला बघायला भेटतं. जसं आता इथे घोड्यांचं आपण बघितलं तर इथे तिघंजणं दिसतात आहेत, इथे दोघंजणं दिसतात, इकडे फूल दिसते आणि पुन्हा इकडे तिघांचं आहे, पुन्हा इकडे घोडेस्वारी करतो आहे आणि हातामध्ये तलवार वगैरे आहे. तर प्रत्येक विरगळीची ही एक आपली वेगळी स्टोरी असते आणि ती विरगळ प्रामुख्याने त्याच्या शौर्य पराक्रमासाठी ज्याची वीरगती झाले, देवाघरी गेले युद्ध खेळताना, किंवा राजे किंवा असे मोठे मोठे लोक ज्या वेळेला जायचे त्यावेळेला त्यांच्या स्मरणार्थ विरगळ ही बनवली जायची. दुसरी गोष्ट, आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच किल्ल्यांवरती जी विरगळ बघतो तर ती उभी असते आणि त्याच्यामध्ये 3, 4, 5 अशा बऱ्याचशा असे कोरलेले चित्र असतात. तर ती विरगळ ही खालच्या टप्प्याने वाचायला चालू करायची, मग हळूहळू ती वरपर्यंत वाचायची. त्या विरगळीची स्टोरी अशीच आहे की जर त्या वैयक्तिक म्हणजे त्या व्यक्तीचं जर युद्धात वीरगती त्यांना प्राप्त झाली असेल तर खाली त्यांचं युद्ध, त्याच्यानंतर त्यांची झालेली वीरगती, त्याच्यानंतर त्यांना घ्यायला आलेले देवांनी पाठवलेले लोक आणि नंतर त्यांना स्वर्गामध्ये एंट्री भेटली. म्हणजे त्यांचा जो प्रवास हा दाखवला जातो विरगळमध्ये. तर विरगळ जेव्हाही बघता तुम्ही वरतून खालपर्यंत न बघता खालून वरपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तो इतिहास तुम्हाला किंवा त्याच्या मागची स्टोरी काहीतरी जाणून घ्यायला त्याचा फायदा होईल. आणि आता विरगळ आपण तिकडेही बघा, इकडेच विरगळ बघितली आणि इकडे आपल्या मारुती रायाचं मंदिर आहे आणि मूर्ती आहे इथे दगडात कोरलेली. आणि म्हणूनच का होईना बहुतेक हनुमंतगड नाव पडलं असावं या किल्ल्याला. सो आता मी जातो आणि आता ते मूर्ती दाखवायचा प्रामाणिक प्रयत्न करतो. चप्पल काढून जा. हां रे, चप्पल काढून जा नाही बाबा. तर इकडे दगडाची दीपमाळ आहे आणि इकडे दिवा लावला जायचा. या दगडावरती तुम्ही बघू शकता पायाचे निशाण आहे आणि इथे आपल्या मारुतीचं मूर्ती आहे पूर्ण पाषाणात कोरलेली आणि चपेटदान मारुती करून या मारुतीचं नाव आहे आणि दुर्ग निमगिरीवरती भेटतो. तर चपेटदान हनुमान हा हनुमानाचा एक रौद्र रूप आहे. चपेट म्हणजे फटका आणि या मूर्तीमध्ये हनुमानाचा उजवा हात चपेट मारण्याच्या स्थितीत दाखवला जातो. या मूर्तीच्या पायाखाली राक्षस किंवा दुष्टवृत्तीचे प्रतीक आढळते, ज्यामुळे भक्तांमध्ये हा हनुमान संकटमोचन म्हणून लोकप्रिय आहे. तर ही माहिती आपल्याला इकडे वाचायला भेटली आणि खूप छान अशी मूर्ती आहे आणि इकडचा परिसर, इकडची शांतता आणि इकडचं जे पॉझिटिव्हिटी आहे ती खूप छान आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला पण हनुमंतगडाला भेटायला जर वेळ भेटला तर तुम्ही नक्कीच भेटायला या, कारण खूप शांत आणि मनाला शांती देणार आहे. आणि आज शनिवार आहे, शनिवारी मारुतीच्या देवळात जाऊनच मग पुढचा प्रवास चालू केला आणि पुन्हा जाऊन मारुतीरायाचं दर्शन झालं. खूप छान वाटतं की म्हणजे मारुतीरायांचं पण लक्ष आपल्यावरती आहे. तर चला आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा गड एक्सप्लोअर करूया. तोपर्यंत जय हनुमान. किल्ल्याचा पायथा हा खूप जवळ आलेला आहे आणि आपण ह्या बाजूने आलो आहे. या दिशेने येत असताना आपल्याला इथेसुद्धा एका देवीची किंवा देवाची एक वास्तू बघायला भेटते. इथे दिवे वगैरे लावतात म्हणजे, आणि इथे तुम्ही बघितलात ना तर इथे ना धागे बांधलेत. आता हे धागे नवशाचे आहेत किंवा कसले आहेत माहिती नाही, पण देवाचा आशीर्वाद घेऊया, चूक बोल माफ, आणि आपल्या गडाला प्रस्थान करूया. मित्रांनो, ॲक्च्युली महत्त्वाची सूचना की हनुमंतगडाला येताना पायामध्ये तुमच्या शूज चांगले पाहिजे आणि पूर्ण स्लीव्स असलेले टी शर्ट पाहिजेत. कारण का ते मी सांगतो, इकडनं येत असताना इथली जी झाडं आहेत त्यांना आहेत काटे आणि ते काटे लागून तुम्हाला इजा होण्याचे 100% चान्सेस आहेत. सो ट्रेकला येताना जर आपण या गोष्टींची काळजी घेतली तर आपल्याला होणारी इजा ही टाळू शकतो आपण अगोदरच आणि आपला ट्रेक सुरळीत होईल. कारण एखादी इजा झाली तर ट्रेक करणं तेवढंच अवघड होऊन जाईल. दुसरी गोष्ट, आता तिकडनं पुढे आल्याच्या नंतर आपल्याला
इकडे काही असे माहिती फलक किंवा सूचना फलक बघायला भेटतात. हां, आता बघू शकता इकडे आपल्याला या किल्ल्यावरती हे सगळं बघायला भेटणार आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता इथे. दुसरी गोष्ट, किल्ल्याबद्दल अशी इन्फॉर्मेशन दिली आहे, जसा दुर्ग प्रकार हा गिरिदुर्ग आहे. समुद्रसपाटीपासून उंची जर बघितली तर 1108 मीटर आहे. पायथ्यापासूनची उंची 300 मीटर आहे. परत गडाची इतर नावे म्हणजे निंबगिरी असं बोललं जातं आणि निमगिरी म्हणून आपण सगळे ओळखतो या किल्ल्याला. त्याशिवाय जवळील तीर्थक्षेत्र म्हणजे लेण्याद्री आणि ओझर. तर ह्या काही गोष्टी आपल्याला इथे बघायला भेटतात. दुसरी गोष्ट, इकडे जे टोक वगैरे आहे गडाचं, तर तिकडे उभं राहणं टाळा, जेणेकरून अपघात होणार नाही आणि या गडाच्या नावाला पण गालबोट लागणार नाही. तर आपण आलो आहे, तर आपण आपल्या गडकिल्ल्यांचं नाव तसंच संरक्षित ठेवणं गरजेचं आहे. उगाच हुल्लडबाजीमध्ये किंवा सेल्फीच्या नादामध्ये उगाच काहीतरी एखादं स्टेप घेऊन आपल्या जीवाला गमावून बसू नका आणि जीव तर जातो आपल्या गडकिल्ल्यांचं पण नाव खराब होतं. सो आलात तर मग त्या गोष्टीची काळजी नक्की घ्या. मित्रांनो, नेहमी आम्ही पहाटे कोणताही गडकिल्ला सर करायचा प्रयत्न करतो किंवा चढायचा, बट आज 9 वाजता चालू केला आहे आणि त्याच्यामुळे सूर्यनारायण एकदम आपल्या तेजीत आहे आणि भयंकर गरम होतं आणि त्यात आम्ही आणल्यात फक्त 2 पाण्याच्या बॉटल. आता दमछाक उडणार आहे आमची. आणि ह्याच्या चुका कोणाच्या आहेत त्या पण सांगा. हे बघा काय बोलला बाबा. चुका कोणाच्या आहेत? 2च पाण्याच्या बाटल्या आणि 6 माणसं. हां, आता 2 पाण्याच्या बॉटल. आदित्य, तू दोन्ही आणल्यात ना? एक आणले. आणि तू किती आणले? एक आणले. पहिल्यांदा बाबांनी बॉटल आणले तर एवढं सोडून दाखवतोय. आमचा विचार होता बेसिक आहे. तू किती बेसिक इट्स ओके. आम्ही विचार केला की तिकडे जिथे आपल्याला आता जेवण बनवण्यासाठी साहित्य घ्यायचं आहे आपण तिकडनं घेऊया, बट आता इथे आल्यावर कळते की आपल्याला रात्री जायचं आहे तिकडे. तर काय करायचं? इथं पण 2 वाटायचं. भयंकर असं चढण आहे. तर मनाची तयारी करूनच यायला पाहिजे इथे. सेमच आहे. सेमच आहे. ही जवळ आहे ना? हा, ही जवळ आहे. अरे ही जवळ आहे ना? जवळ आहे. त्याच्यामुळे मार किधर आहे की नाही. सकाळची वेळ आहे, परंतु सकाळची वेळ असली तरी 9-10 वाजलेले आहेत ऑलरेडी आणि त्याच्यामुळे एवढं जीव घेणं असा ट्रेक वाटतोय ना. अगदी आम्ही बघा अजून ग्राउंड असं डोळ्यासमोर दिसतंय आणि अजून आपण किल्ल्यावरती पोचलो नाही. थकवा खूप आला आणि या सूर्यनारायण खूप असं म्हणजे तेजीत आहे. चांगलं झालं पाहिजे बाबा ट्रेक. पाणी नाही, एकतर आपल्याकडे 2 बॉटल पाण्यांमध्ये सर्वाईव्ह करायचं 6 लोकांना, तो एक मोठा टास्क आहे. आणि सो मित्रांनो, अवघ्या 20-22 मिनटाच्या अवघड अशा पॅचच्या ट्रेकनंतर आपल्याला इथे रेलिंग्स बघायला भेटत आहेत. प्रॉपर धरायला पाईप्स लावलेत आणि पायऱ्या आहेत तिकडे. तर ऊन असल्यामुळे ना थोडासा त्रास होतो आहे. बाकी ऊन नसेल, अगदी पहाटे तुम्ही आलात किंवा थोडं ऊन उतरताच्या टायमाला आलात ना, तेवढा वेळ नाही लागणार जेवढा आम्हाला लागतो. आणि इकडे बघू शकता आता हे लोक मस्त आपली मंडळी चाललेत. सो फायनली आपण रेलिंगकडे आलो आहे ना. खूप बरं वाटतं की आता तो रॉकवाला पॅच जो आहे ना तो आपण पार केलेला आहे. रेलिंगला जात असताना आपल्याला इकडे एक गुफा बोलू शकतो किंवा एक आश्रयाची खोली अशी बोलू शकतो आणि ही असं निसर्गनिर्मित नाही आहे, तर हे मानवनिर्मित आहे. आणि इकडे आपल्याला म्हणजे आपण बघू शकता इकडे कशा प्रकारचं काम केलेलं आहे. शिवाय दगडांमध्ये बनवलेलं म्हणजे चूल वगैरे आपण बोलू शकतो इकडे थोडंफार. आणि काही असं चिनी हातोड्याचे घाव मारलेले आपल्याला या दगडांवर दिसतात आहेत. ह्या लाईन्स जर तुम्ही बघितल्या ना तर ह्या माणसांनी केलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, इथे बहुतेक आपण जे लसूण मिरची कांदा चेचतो त्याच्यासाठी ही जागा असावी. त्याच्यानंतर
इकडे एक चौकोन दिसतोय, बहुतेक इकडच्या येणाऱ्या हवेपासनं ही आग रक्षा व्हावी म्हणून ती खोल खोदले, चूल असावी. आणि असं थोडंफार आपल्याला एक पुरातन युगातलं बघायला भेटतं, बिकॉज आता 21व्या शतकामध्ये असं कोणी करत नाही. तर हे जे काय ते जुन्याच काळातलं आहे आणि हे बघण्यासारखी गोष्ट आहे. सो फायनली आपण रेलिंगच्या हे ते फायनली शॉट बोलत रेलिंगच्या शॉटला आलं. सो फायनली मित्रांनो आपण आपल्या रेलिंगकडे आलो आहे आणि इकडे आपल्याला थोड्या पायऱ्या बघायला भेटतात. आणि इकडे आलात ना तर इथे एक असा पॅच आहे जो आता तुम्ही बघू शकता, अक्षरशः माझ्या कमरे एवढी ती पायरी आहे. तर इकडनं चढताना जरा काळजीपूर्वक चढा. आता आपल्याला ट्रेकिंगचा अनुभव असल्यामुळे मला जास्त वेळ लागणार नाही, पण आमच्यासोबत काही लोक आलेत आणि थोडंसं होत आहेत. सो आलात की थोडंसं काळजी घ्या. दुसरी गोष्ट, असे फिसलनवाले दगड आहेत इकडे, तर जेव्हा तुम्ही रिलिंग असं घट्ट हाताने धरताना तर तुम्ही एका पायावर पण बॅलन्स करू शकता. तर या फिसलनवाल्या दगडावरती आपल्याला आपल्या पायावरती आणि हाताच्या ग्रिपवरती लक्ष द्यायचं आहे. अशा प्रकारे आपण खूप आरामात आपला हा पॅच क्लिअर करू शकतो. सो मित्रांनो, आजची ॲक्च्युली हे रेलिंग्स आणि ह्या पायऱ्या आता ऑलमोस्ट संपत आल्यात आणि ह्या पायऱ्या आपल्याला ॲक्च्युली त्या मधल्या पॅचकडे घेऊन जातात, जिथे आपण जोडदुर्ग किंवा 2 किल्ल्यांना जॉईंट असलेला एक मधला रस्ता असं बोलू शकतो, तिथपर्यंत घेऊन जात आहेत. आणि तिकडनं मग आपण दोन्ही गडांवरती जाऊ शकतो. शिवाय गड फिरून झाल्याच्यानंतर आपल्याला गड उतरताना पण ह्याच रस्त्याने जायचं आहे. तर मग तुम्ही आला तर ही काळजी घ्या की रेलिंगच्या वाटेने येऊन पहिला एक गड करा, त्यानंतर दुसरा गड करा आणि आपलं सुखाचा प्रवास करा. बाकी एवढं आहे, थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे, काय ऊन खूप आहे. तर मनाची तयारी तशी करून यायला पाहिजे आपल्याला. बाकी गड बघण्यासारखं आहे. सो पायऱ्यांच्या मार्गाने आपण शेवटी ह्या पॅचला आलो आहे, जिकडनं आपण ह्या किल्ल्यावर जाऊ शकतो आणि ह्या पण किल्ल्यावर जाऊ शकतो. सो ऊन जास्त असल्यामुळे ना थोडा थकवा आला आहे, पण फायनली पोचलो आपण. खूप खालनं वरती आलो आहे आणि बघूया आता पुढे आपल्याला काय काय बघायला भेटतं आहे. सो आता इथनं रेलिंगने आलो आहे आपण. आता या साईडला आहे निमगिरी किल्ला आणि त्या साईडला जो आहे तो आहे हनुमंतगड. हनुमंतगड जर तुम्ही बघू शकता, इकडनं असे पाऊल वाटा आहेत असं असं करत, आणि ते दगडाचे जे पॅच आहे ना तिकडे तुम्हाला छोट्या पायऱ्या बघायला भेटतात. आणि वरती जाऊन त्या गडाचा प्रमुख दरवाजा भेटतो आणि तटबंदीसुद्धा आपण आता ह्या कंडिशनला आपण बघू शकतो. त्याची साबूत आहे, थोडीशी जरी असले तरी आपल्याला बघण्यासाठी आहे. तर ह्या पॅचमध्ये तटबंदी आहे आणि इथं जाण्यासाठी पायऱ्या आहेत. थोडंसं रिस्की वाटतं, बिकॉज तुम्ही हाईट बघू शकता. जर पाय घसरला तर चान्स नाही आहे माणसाचा वाचायचा. जर पाय घसरला की विषय संपला, त्याचा काम पचेस. म्हणून तुम्हाला जर अनुभव नसेल गड किल्ले चढायचा किंवा तुम्हाला जर हाईटचा फोबिया असेल, खाली बघून जर तुम्हाला चक्कर वगैरे येत असेल, तर तो किल्ला तुमच्यासाठी नाही बनला आहे. हा किल्ला आहे, इकडे तुम्ही जाऊ शकता आरामात. म्हणजे निमगिरी किल्ला. हनुमंतगडमध्ये बाई रिस्क आहे उद्या, कारण बघू शकता तुम्ही इकडनं जर पाय घसरला ना, मध्ये झाडी नाहीत, काय नाही, कुठे अडकू शकत नाही. आणि हा पूर्ण स्लोप आहे, असा पूर्ण स्लोप. आणि म्हणूनच मी नेहमी आपल्या कुठल्याही गडकिल्ल्याच्या व्हिडिओमध्ये हे सांगत असतो की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या गडकिल्ल्यावरती जाता तर तिथे कुठली जीवाच्या बाजी किंवा जीवाचा खेळ करून तुम्ही तो किल्ला चढू नका. जर तुम्हाला नसेल जमत ठीक आहे, नका चढू तो, पण उगाच मनाच्या विरुद्ध जाऊन तुम्ही तो किल्ला चढाल देखील
उतरताना तुम्हाला त्याच पायऱ्यांनी उतरायचं आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. उतरताना डायरेक्ट दरी दिसणार आहे, उलटं उतरायला लागतं. पण तुम्हाला जर अनुभव नसेल तर तुम्ही उलटं उतरून पण तुम्हाला जमणार नाही. शिवाय जे पाऊल वाट आहे तिकडनं पाय घसरला तर पूर्ण अशी घसरडी आणि निसरडी वाट आहे. सो ह्या किल्ल्यांवरती जर तुम्हाला अनुभव असेल तरच तुम्ही जावा. उगाच जीवाची जोखीम घेऊन जाऊ नका, घरचे पण वाट बघतायत. फायनली मित्रांनो, एक शेवटचा जो मेन पॅच आहे, हा पॅच कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण अधिकृतरित्या किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत. तर इथे प्रवेशद्वार वगैरे तर सध्या तरी ह्या पायऱ्या आहेत. वरती गेल्यावरती माझाही आयुष्यातला पहिलीच वेळ आहे आयुष्यातली की मी पहिल्यांदाच आलो या गडावरती. तर मला सुद्धा या गडाची तेवढी माहिती नाही आहे किंवा वाचनात पण माझ्या हा गड खरंच आला नव्हता. त्यामुळे जेवढं तुमच्यासाठी हा गड नवीन आहे तेवढाच माझ्यासाठी सुद्धा हा गड तेवढाच नवीन आहे. फक्त एवढं आहे की थोडं काळजी घेऊनच चला, बिकॉज खूप अशा उंच उंच पायऱ्या आहेत. म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला, बघा माझा पाय बघा आणि या पायरीची उंची बघा, अगदी एवढी उंची पायरी आहे. आणि अशी उंच पायरीने आपल्याला पुढे चालत जायचं आहे. थोडा कॅमेरा केला आहे सेट आणि आपण चाललो आहे आपल्या किल्ल्याच्या दिशेने. हा फायनली आता पायऱ्या नाहीत, दगडं नाहीत, काय नाही, सपाट जागेवरती आलो आहे. खूप भारी वाटतंय. हा अजून काय पाहिजे. मस्त 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 खूप चांगलं वाटतंय. ॲक्च्युली पवार ब्लॉग बऱ्याच दिवसाच्या नंतर ट्रेकिंगला आला आहे आणि ट्रेकिंगला आल्याच्या नंतर निमगिरी किल्ला आणि हनुमंतगड असे हे 2 किल्ले आजूबाजूला आहेत. ते भटकंतीसाठी आम्ही आलो आहे. खूप बरं वाटतं. थोडं ऊन आहे, ठीक आहे, अभी क्या ही कर सकते ना. थकवा यासाठी लागतो आहे की थोडी सवय मोडलेली आहे ट्रेक करायची. बट देर आहे दुरुस्त आहे. 2026मध्ये थांबायचं नाही साला आता, बिलकुल नाही. आपला सगळा आम्ही भटक्या सह्याद्रीचा मित्रपरिवार तिकडे तुम्ही बघू शकताय आणि बरेच जण येणार होते. प्रत्येकाला काही ना काही इश्यू यायला लागले आणि जे आले तेही चांगले आहेत, नाही आले तेही चांगले आहेत, कारण ते नेक्स्ट ट्रेकला नक्की येतील. इकडे आपल्याला सर्वप्रथम 2 पाण्याचे टाके बघायला भेटतात आणि जिथे आम्ही आमच्या बाईक्स लावल्यात तिकडे ते काका होते. काकांनी सांगितलं की तिथे 2 पाण्याचे टाकं आहेत आणि तुम्ही त्या टाक्यामधलं पाणी पिऊ शकता. ते पाणी पिण्यायोग्य आहे. बट आता तुम्हीच बघा आणि ठरवा हे पाणी पिण्यायोग्य वाटतंय का. पूर्ण पिवळा आणि हिरवा पडला आहे. शिवाय थोडे मासे आहेत छोटे छोटे याच्यामध्ये. आणि इकडे सुद्धा एक तेवढंच मोठं पाण्याचं टाकं आहे आणि 2 टाकी बोलता ते 3 पाण्याचे टाके आहेत. म्हणजे अक्षरशः जर तुम्ही बघितलात ना, आता मी एक मध्यस्थानी उभा आहे. माझ्या ह्या साईडला पाण्याचा टाका आहे, परत माझ्या या साईडला पाण्याचा टाका आहे आणि त्या कोपऱ्याला एक पाण्याचा टाका आहे. आणि असं ह्या किल्ल्यावरती आपल्याला 3 प्रमुख पाण्याचे टाके बघायला भेटतात. तर ह्याच्यामध्ये काहीतरी मजकूर लिहिलेलं आहे की किल्ल्यावर पडणाऱ्या पावसाचे पाणी नैसर्गिक मार्गाने जमा होऊन तयार केलेल्या टाकीत साठवले जाते. पाण्याची कमतरता असताना देखील ही टाकी किल्ल्यावर राहणाऱ्या सैन्यांच्या गरजांसाठी सुरक्षित पाण्याचा स्रोत ठरते. किल्ल्याच्या व्यवस्थापन व नियोजनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तर हे आहेत पाण्याचे टाके. आणि दुसरी गोष्ट ना, आता मी इकडनं जाताना माझ्या नजरेतनं काहीतरी आलं आहे. ते आता नक्की कुठे आलं आहे? हां, इथे कोणी असं नामदेव वगैरे अशी नावं लिहिली आहेत. मला वाटलं ते पुरातन कोरून काही नक्षीकाम केलं आहे. तसं नाही. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपल्याला किल्ल्यांवर बघायला नाही भेटत आणि ह्या लोकांची नावं सर्रास लिहितात असं आहे. आणि इथे आपला भगवा, आपल्या स्वराज्याचा भगवा आपल्याला इथे बघायला भेटतो आहे.
आवाज थोडा कमी येणार आहे, हवेचा जोर जास्त आहे, बट आपला भगवा आपल्याला बघायला भेटतो आहे. आणि बघूनच हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या अकसूक मनातनं घोषणा आल्याशिवाय राहत नाही. तर हा झेंडा तुम्हाला मी दाखवतो आपला भगवा. आणि आता आपला भगवा आपली शान बघितल्याच्या नंतर आपण किल्ल्याच्या टोकाच्या भागावरती आलो आहे, जिकडनं सभोवतालच्या परिसरावर नजर ठेवता येऊ शकते. आणि थोडीफार माहिती काढली असता एवढंच माझ्या निदर्शनात आलं होतं किंवा मला वाचनात हेच आलं होतं की हा किल्ला देखरेखीसाठी बनवला गेलेला होता. आणि बघू शकताय अखंड परिसर आपल्याला बघायला भेटतो आहे. शिवाय शत्रूंनी आक्रमण केलं की तर ते आपल्याला डायरेक्ट दृष्टिक्षेपात पडायचे आणि आपण त्यांचा हल्ला किंवा त्यांचा वार नष्ट करत असो. तर तुम्ही टेहायने बुरुज बोलण्यापेक्षा टेहायने किल्ला आहे. आणि हा किल्ला तुम्ही खरंच तुम्ही बघाल ना तर आता माहिती नाही गोप्रोने मी केवढं दाखवू शकतो आहे, बट इकडचा सभोवतालचा हा परिसर पूर्ण आपण बघू शकतो या किल्ल्यावरनं. आणि तेच त्याचं वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, खालच्या पाण्याच्या 3 टाक्या बघितल्याच्यानंतर आपला ध्वज बघितला आपण. आणि इथे एक पाण्याची टाकी आहे आणि पाण्याच्या टाकीची रचना काही अशी केलेली आहे की वरती जर पाऊस पडला तर त्याच्या स्लोपने पाणी येणार आणि या टाक्यामध्ये जमा होणार. आणि नंतर पाऊस काळामध्ये किंवा पाऊस काळाच्या नंतरसुद्धा जेव्हा आपल्याला पाण्याची कमतरता भासत होती त्यावेळेला आपण वापराकरता म्हणून हे पाणी वापरू शकत होतो. आता सध्या तुम्ही बघितलं तर हे टाकं पूर्णपणे सुकं पडलेलं आहे, पाण्याचा एक थेंब नाही आहे. पण येणाऱ्या काळासाठी आपण कसं सज्ज व्हावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे पाण्याचं टाकं. आता जरी याच्यात पाणी नसलं पावसाळ्यामध्ये तुडुंब भरून वाहत असणार आहे. सो याला बोलतात फ्युचरचं नियोजन. त्याच्यानंतर या साईडलाच 4 पावलाच्या अंतरावरती आपल्याला महादेवाचं एक सुंदर मंदिर बघायला भेटतं आहे. आणि मंदिराची सध्या म्हणजे पडझड झाले, बट आपण बघू शकतो. अच्छा, महादेवाची शिवलिंगसुद्धा आहे आणि इकडे गडदेवता गजलक्ष्मीसुद्धा आहे. आणि मी कॅमेऱ्याच्या मार्फत तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. ॲक्च्युली आपल्याला काय बघायला भेटतात, असं काहीतरी मंदिर आहे. इथं शिवलिंग आहे आणि एकाच दगडामध्ये कोरलेली शिवलिंग आहे. त्याच्यानंतर इथे दगडामध्ये कोरलेली मध्ये देवी आहे आणि देवीच्या बाजूला दोन्ही दुतर्फा हत्ती आपली सोंड वर करून देवीला मानवंदना देताना दिसत आहेत. आणि या देवीला गजलक्ष्मी म्हणून ओळखलं जातं. तर ह्याच्याबद्दल थोडंसं एक असे काही आख्यायिका आहे की निमगिरी किल्ल्यावरती ही जी गजलक्ष्मी माता आहे हे लक्ष्मी देवीचे एक अतिशय शुभ आणि प्राचीन रूप आहे. या रूपात माता हत्तींच्या म्हणजे गज साह्याने अभिषेक घेताना दर्शवली आहे, म्हणूनच नाव गजलक्ष्मी. गजलक्ष्मी माता ही समृद्धी, सौभाग्य, वैभव, धन आणि पिकांची भरघोसता आणि समाजाच्या कल्याणाची देवी मानली जाते. तर गडदेवता आपल्याला इथं बघायला भेटतं आणि त्यांचं मंदिर सध्या खूप असं पडलेलं आहे, परंतु दुर्गसेवकांनी किंवा आपल्या पुरातत्व विभागाने किंवा दुर्गरक्षक मंडळांनी वगैरे मिळून ना हे मंदिर ॲटलिस्ट कसं होतं हे दिसावं याच्यासाठी केलेला हा प्रामाणिक प्रयत्न आपल्याला इथं दिसतो आहे. मंदिर अख्खं पडलं आहे पण मंदिराची शान काय गेलेली नाही आहे. सो कधी आलात तर या लक्ष्मीच्या पाया पडा आणि आपलं किल्ल्याला पुढच्या भ्रमंतीसाठी निघा. सो आता पुढे देखील पाण्याचे टाके आहेत, आपण ते पाण्याचे टाके बघूया. आणि आमच्या माहितीमध्ये बऱ्यापैकी हा देखरेखीसाठी बांधलेला किल्ला होता आणि जोड किल्ला आहे. तर आपण आता सध्या निमगिरी किल्ल्यावरती आहे, हनुमंतगडावरती याच्यासाठी नाही जाणार आहे कारण
आत्ताच मगाशी सांगितल्याप्रमाणे आमच्यासोबत एक लेडीज आहे आणि हनुमंतगड हा सहसा ट्रेकिंग करणाऱ्या एक्सपिरियन्स लोकांसाठी स्पेशली आहे असं बोलू शकतो, कारण तिथे जे पॅच आहेत ना ते पूर्ण पाय घसरण्यासारखे आहेत. पायऱ्या पण एकदम स्लोपवरती आहे. पाय घसरला की मग पडलं की मग संपलं, काही होऊ शकत नाही. सो आता सध्या आम्ही ती रिस्क घ्यायची थांबवतो. सो आदित्य, तुला काय वाटतं की आज आपण 2026चा पहिला ट्रेक म्हणून हनुमंतगड आणि निमगिरी किल्ला निवडला आणि मला असं वाटतं की 2025 हे तेवढं आपलं चांगलं नाही गेलं जसं आपण कमिटमेंट केली होती की 2025मध्ये आपण मॅक्झिमम जमलं तर महिन्यातनं 1 किंवा 2 किल्ले करणार. आता 2026 हा पहिला किल्ला आहे. तुला काय बोलायचं आहे, कसं वाटतं, काय एक्सपिरियन्स आहे तुझा? बऱ्याच दिवसांनी गड भ्रमंती करतोय सर. तर 2025चा म्हणशील तर बरेचसे प्रॉब्लेम्स फेस करावे लागले होते. त्याच्यामुळे हे जे काय चालू होतं दर महिन्याला एक गड करायचा वगैरे ते थोडं कुठे ना कुठे जाऊन थांबलं आणि त्याच्यानंतर मग परत एकदा एक नव्याने सुरुवात करायची म्हणून आम्ही थोडं एक आउट ऑफ महाराष्ट्र असं एक डेस्टिनेशन आम्ही चूज केलं होतं, वाराणसी. सो तिथे आम्ही एक 4 दिवसाची ट्रिप केली. त्याच्यानंतर मग म्हटलं शेवटी आपल्याला फिरायचं सह्याद्रीतच आहे, तर मग एक असा किल्ला निवडला जो जास्त भटके नाही सहसा येत असं. तर मग आम्ही विचार केला की असा किल्ला निवडूया जिकडे जास्त गर्दी नसेल आणि आपल्याला हवा तितका वेळ हवा तसा किल्ला बघता येईल. तर हा एक जोड किल्ला आम्ही निवडला होता आणि हा किल्ला निवडण्याचं कारण हे होतं की ह्याच्यामध्ये जो रॉक पॅच आहे शेवटला तिकडे रेलिंग लावलेली आहे सेफ्टीसाठी. सो जर कोणी फर्स्ट टाईम येत असाल किंवा बिगिनर येत असेल तर मग त्याने थोडासा रेलिंगचा सपोर्ट घेऊन तो ॲटलिस्ट निमगिरी करू शकतो. पण हनुमंतगड आम्हाला इथे आल्यावरती कळलं की त्याच्या ज्या काय पायऱ्या आहेत त्यांची एवढ्या लेवलला झीज झालेली आहे की तिथे तुम्हाला पाय ठेवता येणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर सेफ्टी इक्विपमेंट वगैरे हवे. सो तो किल्ला आम्ही थोडासा अवॉइड करतो आहे यावेळेला. तर शनिवार रविवार असल्यामुळे ना आपण शनिवारची सकाळ हे भ्रमंतीसाठी निवडलं आहे. शनिवारची दुपार हा थोडासा निवांत वेळ घालवा म्हणून आणि शनिवारची रात्र ही कॅम्पिंग टेंट आणि आपण स्वतः बनवून जेवण बनवून खाणार आहोत, ती वेगळी मजा असते. आणि टेंट एकदा सजवल्याच्या नंतर तो एक वेगळा माहोल बनतो. तो तुम्ही नक्की बघा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने किंवा आपल्या देवी देवतांच्या आशीर्वादाने किंवा आम्ही भटके सह्याद्रीच्या आमच्या ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आम्ही असेच गड भ्रमंती करत राहू ही सदिच्छा. आणि आता आपण पुढचा गड फिरूया आणि बघूया पुढे आपल्याला अजून काय बघायला भेटतं आहे. धन्यवाद. सो मित्रांनो, आत्ताच आपण मंदिर बघून पुढे येत असताना आपल्याला इथे एक वेगळी गोधन विरगळ बघायला भेटते. गोधन म्हणजे गाईला आपण आपली माता मानली जातो आणि त्यावेळेला गोहत्या वगैरे होत होती. तर गोहत्या वाचवताना आपल्या ज्या मावळ्यांनी रक्त सांडले किंवा ज्यांनी बलिदान दिलं स्वतःचं त्यांच्या स्मरणार्थ ही बनवलं आहे. तर मग इथे आपल्याला थोडीशी एक सूचना फलक बघायला भेटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गायींचे रक्षण म्हणून फक्त परंपरा नव्हती तर तो धर्म संस्काराने अटळ कर्तव्य होतं. याचा गोसंरक्षण परंपरेचा सर्वात जिवंत पुरावामध्ये म्हणजे गोधन विरगळ, जिथे गायींचं रक्षण करताना वीरांनी दिलेल्या बलिदानाची नोंद दगडात कोरलेली आहे. तर हे जर तुम्ही आता बघितलात ना तर इकडे वरती गायी दिसत आहेत आणि खाली ज्यांनी गायींसाठी बलिदान दिलं आहे तो वीर दिसत आहेत. सो असं काही चौकोनी स्वरूपी आपल्याला इथे विरगळ बघायला भेटते. सो सांगितल्याप्रमाणे प्रत्येक विरगळची एक त्याची वेगळी कथा असते, त्याच्या मागे दडलेला एक इतिहास असतो आणि तीच माहिती आपल्याला अशाच विरगळी किंवा असेच ऐतिहासिक धरोहर आपल्याला बघून आपल्याला इतिहासाची माहिती भेटते. सो तुम्हाला कधी वेळ भेटला तर तुम्ही पण निसर्गात जावा. सह्याद्री आपलंच आहे आणि तिथे जायला चार्जेस लागत नाही, फक्त मनाची इच्छा लागते. सो बघा आता कसं काय. सो मित्रांनो, हा होता आजचा सुंदर मराठमोळा आपला व्लॉग. आज आपण बघितला निमगिरी किल्ला, आपण हनुमंतगड भले दुरून पाहिला, त्याच्यानंतर आपण कॅम्पिंग स्टे आणि तिथे जेवण वगैरे बनवून खाल्लं, हे सगळं आज आपण पाहिलं आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मी संदीप पवार तुमची या व्हिडिओमध्ये आत्ता इथे रजा घेतो. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय आणि बाय बाय.